एका बाजूला तुळशीची माळ घेता, तुळशीची त्या ठिकाणी डोक्यावरती तुम्ही तुळस घेता आणि चतुर्थीला मटण खाता. नका पांडुरंग कशी तरी असं कर. या राज्यामध्ये सगळ्यात जास्त बदनाम दादांना कुणी केलं असेल तर ते शरद पवार साहेबांनी केलं. काय दादांना म्हणायचं म्हातारा बहीण, अरे काय म्हातारा बहीण, कुठे यशवंतराव चव्हाणांची मुलगी. शिवाजी निर्माण झाला पाहिजे तो दुसऱ्याच्या घरात झाला पाहिजे, आपलं घर नको, आपलं शाबूत ठेवा. अरे तुमच्या हिंमत होती तर तुम्ही रोहित पवारांना उभा करून दाखवायचं होतं. तसं मी अपक्ष आहे, मी काय तुमचा कार्यकर्ता नाही, मी फक्त दादा प्रेमी. तरी दादा मलाच त्रास देतात, पण बरं वाटतं. चला बरं, आज मला भारी वाटलं. वहिनींच्या शेजारी बसलो कधी शांत बसले, असं बसत नाही कधी. जेवढं होतं मला म्हणलं हे जरा नीट बस, आता अजिबात नाही. मला फार भारी वाटले आज. वहिनींचा आधार आपल्याला आहे. आज वहिनी आपल्या बरोबर, त्याच्यामुळे काय भ्यायचं नाही, काय होईल ते होईल बघू नंतर. आज तर सुरक्षित आहे. आणि म्हणून आणि उद्याचा विजय हा सुनेत्रा ताईचा होणारच आहे. आज तुम्ही सांगता, आज सुप्रियाताई काय म्हणतायत, रामकृष्ण हरी. अरे वा वा वा, रेड्याच्या तोंडातून वेद बोलवण्याची किंमत ज्ञानेश्वरांना होती. आज तुम्ही सांगताय रामकृष्ण हरी. नाही ना, आता जातील घरी आणि वहिनी जातील दिल्लीच्या वारी. अरे कधीतरी पावित्र्य पाळा. तुम्ही इकडे आषाढी, कार्तिकी, संकष्टी असली की तुम्ही नाशिकला काय खाता आणि लाईव्ह करता की आम्ही इथे अशा पद्धतीने ब्रँड आहे, हा ब्रँडचा आम्ही मटण खातोय. वा रे वा. आणि आता कशाला रामकृष्ण हरी? तुमचे काय विचार आहेत? काय यशवंतराव चव्हाणाचा आदर्श आहे? अरे केस पिकला तर दशरथ राजाने सगळं सोडलं आणि रामाला राज्य दिलं. हे आपण काम केलं पाहिजे. म्हणून आता मला एवढंच सांगायचं आहे की अजित दादा आता एकटे आहेत. दादांच्या पाठीमागे आपण सगळ्यांनी उभं राहायचं आहे. हे सगळ्यांच्या अगोदर तिकडे जाणारे, पडल्याच्या नंतर दादाकडे. लक्षात ठेवा, हे पडले ना पहिले दादाकडे जाणार आहेत. लोक सहज म्हणतात तिकडून सगळं घर सुटलंय आणि इकडे पार्थ आणि जय आपला काम करतोय, तर त्यांना असं कसं तरी होतंय. अरे चांगलं कधीतरी बघा, दृष्टीने बघा. उद्या दादाच तुम्हाला वाचवणार आहे. अरे तुमची सगळी दुकानदारी दादावर तर चालली. काय झालं? अरे मी बाबूराव पाचरण्यांना इथं आणलं होतं शरद पवार साहेबांच्या गोविंद बागेवरती रात्री 12 वाजता. पवार साहेबांनी आम्हाला जेवायला घातलं आणि सांगितलं, पहिलवान काळजी करू नका, शरद पवारांचा शब्द आहे, बाबूराव पाचरण्यांना उमेदवारी देईल. मला शंका आली, मी फोन केला दादांना, म्हणलं दादा आम्ही राष्ट्रवादीचा आमदार तुमच्याकडे आणतोय. पक्ष भाजप आहे, भाजपचे सगळे मायबाप मंडळी इथं आहे आणि भाजप सारखा एक आमदार मी तिथं आणला. मला म्हणले तू काळजी करू नको, तुला उमेदवारी दिल्याशिवाय राहणार नाही. अरे काय आमची अवस्था केली. ज्या दिवशी तिकीट मागायला गेलो, बाबूराव 500 जण आम्ही सगळे दाराच्या पुढे, साहेब मागून. मी म्हणलं साहेब आमचं काय? तुला सांगितलं ना तिथं RR पाटलांना सांगितले, तरी पण मी हुशार होतो. मी दादांना फोन केला त्या दिवशी रात्री 12 वाजता. दादा अमरावतीत होते. म्हणलं दादा आम्ही आमचा माणूस तुमच्याकडे आणलेला आहे, तुम्हाला मदत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, तुमचा काय निर्णय आहे? दादा झोपेत होते, उठले, पटकन फोन घेतला. म्हणलं मी काय तुला उमेदवारी देणार नाही, तुझं तू बघ तिकडे साहेब. तू नाही दिली, अहो नाही दिली. चालू आमदार गेला. दादांनी अजून एक माणूस आमच्या गोकांडी बसवला. पवार साहेबाकडे जातो ना, ये तू सर. अरे चांगलं कधीतरी बघा, दृष्टीने बघा. उद्या दादाच तुम्हाला वाचवणार आहे. अरे तुमची सगळी दुकानदारी दादावर तर चालली. आणि आपल्याला माझं एक मत आहे, साहेब तुम्ही ज्येष्ठ आहात, तुम्ही मोठ्या आहात, कधीतरी अरे आपल्या पुतण्याला जवळ करून सांगा की तू राज्यकारभार कर. कधीतरी असं काय पाप केलंय, असं काय दादानी पाप केलंय? अहो तुमच्यासाठी नको नको त्यांचा विरोध पत्करला, नको नको त्याच्या वाटेला गेले, भल्या भल्यांच्या संकटाला तोंड जाऊन त्या समोर राहिले. तुम्ही बोलता येत नाही, तुम्ही मोदीवर बोला, मला बोलता येत नाही, तुम्ही शहांवर बोला, मला बोलता येत नाही, तुम्ही काँग्रेसवर बोला, मला बोलता येत नाही, तुम्ही यांच्यावर बोला. अरे तुम्ही दादांना पुढे केलं आणि मागून काय म्हणता? स्वभाव बेकार आहे, चालतं. अरे वा, फायदा झाला की आमचा. नगरमध्ये गेले, लंकेला उभं केलं, गरीब होतं. तुमच्यात दम येतं, तुमचा राजपुत्र करा ना उभा तिथं. शिवाजी निर्माण झाला पाहिजे, पण दुसऱ्याच्या घरात झाला पाहिजे, आपलं घर नको, आपलं शाबूत ठेवा. अरे तुमच्यात हिंमत होती तर तुम्ही रोहित पवारांना उभा करून दाखवायचं होतं. पण एक लक्षात ठेवा, मला काय यांच्याकडे तिकीट मागायचं नाही, दादा मला देणारही नाही. दादाच्या मस्त विनंती केली, मी काही मला मिळलेलं नाही, मी तर अजिबात लाभार्थी नाही, पण दादा प्रेमी आहे.
की जे आहे ते रोखोक, जे होतात जे पोटात ते डोक्यामध्ये. आणि म्हणून आपण सगळ्या माणसांनी आता निर्णय करायचा आहे. उद्या मी तुम्हाला एवढंच सांगतो, हे दौंडला जातील. हे बघा माने इथे येऊन बसलेत. हा प्रवीण माने इथं आलाय पा, त्या बाजूला सगळे आहेत. आता त्यांना काहीच नाही. आप्पासाहेबांची आई वारली, आप्पासाहेब जगदाळे वडील वारले, त्यावेळेस आम्ही सगळे गेलो. आई वारली, सगळे गेलो. तोपर्यंत त्यांना कुणी विचारलं नाही. ज्या दिवशी माने इकडे आले, काय प्रेम, आप्पासाहेबाच्या घरी गेले, फारच दुःख झालं. फार आता सगळं करते. मध्ये एक शेंबडं भेटलं, मध्ये एक हे दाखवले पहा तुम्ही, व्हिडिओ क्लिप आहे. सुप्रियाताई पटकन उतरल्या, अरे त्याला स्वच्छ करा. आणि तसं जर काय कोणी गाडीत बसलं, हे युसलेस ब्लडी, याला उतरव खाली. अरे आता शेंबडाही चालतो. आता भले भले सारखं लाईव्ह वरती ताई उतरल्या, ताईंनी असं केलं, ताईंनी अमकं केलं. अरे एका बाजूला तुळशीची माळ घेता, तुळशीची त्या ठिकाणी डोक्यावरती तुम्ही तुळस घेता आणि चतुर्थीला मटण खाता. नका पांडुरंगाची तरी असं करा. करा करा सगळं करा. अरे पण त्या देवाला समोर ठेवून त्याला तरी बदनाम करू नका, तेवढंच करा. आणि म्हणून एक लक्षात ठेवा, यशवंतराव चव्हाणांची हे कधीही उंची गाठू शकणार नाही. ज्या यशवंतराव काय म्हणले त्या दिवशी, पवार साहेबांना शोभत नाही. पवार साहेब काय म्हणले, पवार साहेबांनी त्या दिवशी सांगितलं की 15 वर्ष, यांनी सांगितलं ना की दादा हे सगळे इकडे आल्याच्या नंतर त्यांनी विचारलं का, दादांनी सांगितलं विकासासाठी आलो. मग 15 वर्ष म्हणले काय हे करत होते का, शोभतं का? 15 वर्ष पवार साहेब काय म्हणले, तुम्ही काय हे करत होता का? अहो कुठं यशवंतराव चव्हाण साहेब, बसवा साहेबांना खुर्चीवर, सांगा तिथून की अजित दादा असं करा, तसं करा, अमकं करा. आज तुमच्या हातामध्ये आहे. अजूनही वेळ गेलेला नाही. या ठिकाणी मी कन्हेरी मठामध्ये आपण सगळे हनुमान रायाला विनंती करणार आहे, प्रार्थना करणार आहे की साहेबांना अजूनही चांगली सुदबुद्धी देऊ द्या आणि सुप्रियाताईंचा फॉर्म मागं घेऊ द्या. आणि म्हणून हा विरोध करू नका. गरिबांचे अश्रू पुसण्यासाठी अशा पद्धतीने दादा रात्रंदिवस करतात. कधीतरी दादाच्या पाठीमागे थांबा, कधीतरी त्यांना पाठीवर हात मारा आणि सांगा मी तुझ्या पाठीमागे आहे. अरे एकही दिवस त्यांना मिळणार. म्हणून मी म्हणलं या राज्यामध्ये जर सगळ्यात जास्त बदनाम दादांना कुणी केलं असेल तर ते शरद पवार साहेबांनी केलं. साहेब अजून वेळ गेलेला नाही. अजून आज विजय बापू तुम्ही इथं आलेला आहे. तुम्ही नुसते बापू नाही, तुम्ही विजय आहात. त्याच्यामुळे तुम्ही विजयच घेऊन इकडे आलेला. चांगला माणूस आहे, मजबूत माणूस आहे, पैशानी बरा आहे, काय अडचणीचं नाही. आता ते खिशात हात घालणारच आहे. झाला त्यांना बी आता आनंद होते. त्यांनी बरं जुळजुळव केलेली, आतून ते हुशार आहेत. त्यांना आता भंडारा लागलेलाच आहे. येळकोट येळकोट जय मल्हार होऊन जाऊ दे एकदा दादांच्या पाठीमागे बारी. आणि सगळे मंडळी आज गुन्ह्या गोविंदाने आपण आला. पुन्हा एकदा सर्वांचं दिलीपराव असं वाकून बसू नका. आता दिलीपराव आहे ना जोरात, सुप्यावरती अडचण नाही आली पाहिजे. मग काय अडचण नाही. भाजप एकदा ठरलं की ठरलं. मनसे पाटसकर आहेत तिकडे, जनता दलाचे बाबा आहेत. बाबा फार हुशार ना. दादा दादा 25 वर्ष कुणाला कळले नाही, त्यांना काय कळायचे. काय दादाला म्हणायचे म्हातारा बैल. अरे काय म्हातारा बैल, कुठे यशवंतराव चव्हाणांची उंची.